आणि येथे उपस्थित माझ्या शिवभक्त देश बांधवांनो, निश्चयाचा महामेरू, बहुत जणांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी अशा शब्दात ज्यांचे वर्णन केले जाते त्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना माझी कोटी कोटी प्रणाम. आज 19 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या मातीतला सर्वात मोठा उत्सव शिवजयंती. शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक राजा नव्हते, तर ते एक विचार, एक प्रेरणा आहेत. 1630 मध्ये जिजाऊंच्या पोटी जन्मलेले हे बाळ अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ही साधी गोष्ट नाही. त्या काळी महाराष्ट्रावर आदिलशाही आणि मुघलांचे अत्याचार सुरू होते. रयत त्रस्त होती. अशा कठीण काळात शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी मावळ्यांच्या मदतीने तोरणा गड जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. अफजल खानाचा वध, शाहिस्त खानाची फजिती, पन्हाळगडचा वेढा आणि आग्र्याहून सुटका या त्यांच्या पराक्रमाच्या कथा आजही आपल्या अंगात वीरश्री संचारतात. महाराज केवळ एक लढवय्ये नव्हते, तर ते उत्तम प्रशासक होते. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, शेतकऱ्यांना कष्टाचे फळ मिळवून दिले आणि जातीभेद दूर सारून सर्वांना एकत्र आणले. त्यांची राजमुद्रा प्रतिपतचंद्र लेखेव आजही आपल्याला राष्ट्रप्रेमाची शिकवण देते. आजच्या तरुणाईला माझी विनंती आहे की महाराजांचे केवळ फोटो न लावता त्यांचे विचार आचरणात आणा. त्यांच्यासारखा धाडसी, चारित्र्यवान आणि रयतेची काळजी घेणारा नागरिक बना. जाता जाता एवढंच म्हणेन, आभाळ फाटले तरी शिवराय आधाराला येतात. निराशेच्या अंधारात आशेचा किरण बनून राहतात. ऐसे राजे शिवछत्रपती आमचे दैवत, भाग्य आमचे. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. जय भवानी, जय शिवाजी.